जव्हार चषक 2024 ची पहिली सुपर ओव्हर आपल्याला इथे पाहायला मिळते. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. प्रशांत आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चला मॅच सुरू करायची विनंती आम्ही सातत्यपूर्ण करतोय माईकवर ना. मात्र खेळाडूला जे करायचं तेच चाललंय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर तेजस स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. तेजस साथीनं फलंदाज अंकुश. प्रशांत आपला पहिला बॉल तेजस करता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे तिथे काझिम आहे आणि वॉड कॅच. विकेट विकेट. हा हे बरोबर आहे. ते सेलिब्रेशन योग्य आहे कारण याआधी त्याच्याकडनं षटकार गेला होता. यावेळेस झेल पुन्हा एकदा सुटला होता त्याने कॅरी केला. अग्रेशन गरजेचं आहे ना. क्रिकेट मैदानामध्ये खेळता तुमच्याकडनं त्या क्षेत्रामध्ये चुकी होते. चुकी झाल्यानंतर तुम्ही सुधार केली तर अग्रेशन दाखवणं जायज आहे आणि ते दाखवलं ते योग्य आहे. इथे विकेट येते खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सूरज. ऋतिक आलाय. बघूया ऋतिक कशा पद्धतीने बॅटिंग करेल. पहिल्या बॉलवर विकेट आली. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. ऑन साइडला चांगला फटका आहे. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आणि एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 1 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ. 1 धावा दाफलकावर आहे. इथे विकेट वाजवायची की रन बनवायच्या द्विधा मनस्थिती जरूर आहे. रन बनवला नाही तरी पराभव आणि विकेट गेली तरी पराभव. त्यामुळे इथे रन्स बनवण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. फटका हवेमध्ये आहे. झेल झाला तर मॅच मध्ये जागा होईल आणि झेल झालाय. इथे विजया करता 2 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा बनवायच्या आहे टीम मोर्चाला. अगदी मुजीब काझिम ही जव्हारच्याच प्लेयरची मॅच आहे. टी शर्ट कोणासमोर काढायचा आणि कधी काढायचा हे पण माहित पाहिजे. सौरव गांगुलीने लॉर्ड्सला काढला होता तेव्हा इंग्लंड होती समोर. टी शर्ट कधी आणि कोणासमोर काढायचं हे माहित पाहिजे. टी शर्ट काढणं खरं तर मी टेनिस बॉल क्रिकेट मधले सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. ते कधीच नाही काढलं पाहिजे. कोणीच नाही काढलं पाहिजे. प्रत्येक टीमनं नोंद घ्या. टी शर्ट हा शेवटचा. यानंतर जर कोणी टी शर्ट काढताना दिसला अग्रेशन मध्ये 5 रन कापल्या जातील. मॅच जिंकूनही हरवला जाईल. डायरेक्टली 5 रनची पेनल्टी असेल. आयोजकांनी स्पष्ट सांगितलंय. याच्या पुढे जर कोणी टी शर्ट काढून मैदानामध्ये सेलिब्रेशन करताना दिसला 5 रनची पेनल्टी असेल. 5 रन. मॅच जिंकूनही टी शर्ट काढला तरी 5 रनची पेनल्टी. म्हणजे मी काल संध्याकाळी अशीच मॅच फेस केली. 1 लाख रुपयाची फायनल गणेशपुरीने काल मारली. 1 ओव्हर राहिली शेवटची. एक सुपर ओव्हरच्या जवळपास ती मॅच आणि पांडुरंग मोर गणेशपुरीच्या 5 बॉल डॉट टाकले. 1 रनची मॅच त्यांनी पहिल्याच बॉलवर जिंकली. आजही तीच मॅच पाहायला मिळते. दोनची गरज आहे.
चला बॅटर या लगेच, बॅटर लगेच या. प्रशांत, काझीम आणि आणखी एक नाव दिलंय इम्रान. चला मॅच सुरू करा. सलामीची जोडी आली, इम्रान आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच. मुजीब तयार राहायचे दोन्ही टीम. ऑन युअर मार्क, कारण वेळ नाहीये जास्त, वेळ कुठल्याही टीमने घेऊ नका. वावर संघ लगेचच मैदानामध्ये येण्याकरता सज्ज व्हायचं. टीम वावर आणि डीसीसी आपण आपल्या खेळाडू कक्षाकडे पोहोचायचंय. एक ओव्हरचं ही मॅच आहे आणि एक ओव्हर मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 2 धावसंख्येची गरज आहे. इथे 2 विकेट्स घेऊन मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असू शकते. चला मॅच सुरू करा अंपायर. पहिला बॉल. अगदी चांगलं क्रिकेट, अगदी चांगलं क्रिकेट, प्रॉपर क्रिकेट. डबल करता कॉल आहे इथे आणि एकाच बॉलवर मॅच फिनिश, एकाच बॉलवर मॅच फिनिश. विजयी होती टीम मोर्चा. मोर्चा या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील.